Great. So, guys, once again, a very warm good evening, and welcome for our seventh session on on UI UX with React. सो आत्तापर्यंत आपण सी एस एसचे काही पार्ट बघितले. ओके, काल आपण बघितलं की सी एस एसचं बटन कसं डिझाईन करता येतं. आता त्याच पार्टला आज आपण थोडंसं पुढे वर्किंग करूया अँड वी आर गोइंग टू फोकस ऑन अदर पॉईंट्स. ओके, ओ हियर. तर वन बाय वन आपण चेक करू की आज आपण काय काय डिस्कस करणार आहे. सो लेट मी ओपन युअर बॅच. ओके, and yes, today is our seventh so today is our seventh session. तर इथे आपण खूप सारे इम्पॉर्टंट पॉईंट डिस्कस करणार आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण फाउंडेशन ऑफ सी एस एस बघितलं, त्यानंतर हाऊ टू राईट अ सी एस एस कोड हा पण पार्ट बघितला, राईट. हाऊ टू क्रिएट अ गुड हाऊ टू क्रिएट अ गुड बटन याचं एक बेसिक कन्सेप्ट बघितला की बटनला कसं क्रिएट करायचं. आता आजच्या सेशनमध्ये आपण मॉडेल बघणार आहे, त्यानंतर आपण बघूया की टेबल कसे क्रिएट करतात, मेनू कसे क्रिएट करू शकतो आहे, किंवा फ्लेक्स बॉक्स मेकॅनिझम लर्न करणार आहे. तर आजचं सेशन थोडंसं इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि आपल्याला हे सेशन समजणं थोडंसं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर मी सर्वात पहिल्यांदा सर्वात स्टार्टिंगला एक कन्सेप्ट स्टार्ट करेल ज्याला म्हणता बॉक्स मॉडेल. ओके, सो लेट स्टार्ट विथ द बॉक्स मॉडेल. आता हे बॉक्स मॉडेल काय असतं, चला आधी आपण प्रॅक्टिकली बॉक्स मॉडेलला बघूया आणि मग आपण त्याला इम्प्लिमेंटेशन करूया. ओके, सो लेट्स गो विथ द टीचिंग कोड, then just I'll go with UI UX, CSS. Okay, and just I will say this was day 1, or we will just say day 7 of CSS. ठीक आहे. त्यानंतर आज आपण आजच आपला डे 7 आहे, तर काल डे 6 होता. दिस इज डे 7 and let me open this one with VS Code. Yes, so now let's create a file. I will just say index.html आणि इथे आपण HTML टाईप करू, 5 सिलेक्ट करूया. ओके, and just I will say day 7. ओके, तर आज आपण काय काय लर्न करणार आहे. वी आर गोइंग टू लर्न बॉक्स मॉडेल. Then we are also going to learn regarding how to create a table or design a table. ओके, तर सर्वात आधी आपण बॉक्स मॉडेल लर्न करूया. बट त्याच्या आधी मी इथे style.css नावाची किंवा index.css नावाची फाईल क्रिएट करेल आणि या फाईलला आपण लिंकचा यूज करून मी म्हणजे लिंक फॉर CSS जस्ट आय विल से ./ अँड आय विल यूज index.css चा यूज करूया. ठीक आहे. सो आता याला टेस्ट जर करायचं असेल कसं करायचं मी सर्व सांगेल. स्टार्टिंगला आपण याला लाईव्ह करूया. लेट मी ब्रिंग देम नेक्स्ट टू इच अदर. ओके, यस. सो आता सर्वात आधी आपण बॉक्स मॉडेल समजून घेऊया. ओके, काय असतं बॉक्स. तर इथे आता बघा आपण काही एलिमेंट समजून घेऊया. तर HTML मध्ये काही लेआउट एलिमेंट असतात. ओके, सो देअर आर सम लेआउट एलिमेंट इन HTML. चला वन बाय वन समजून घेऊया. सो वी हॅव सम लेआउट एलिमेंट. आता यामध्ये आपल्याकडे काही लेआउट एलिमेंट असतात, जसं की वी हॅव द व्हेरी फर्स्ट लेआउट एलिमेंट कॉल्ड ॲज अ मेन. आता हे लेआउट एलिमेंट का लागतात लेआउट क्रिएट करण्यासाठी. तो जस्ट एक असा विचार करा की आपण एक वेबसाईट डिझाईन करतो आहे आणि या वेबसाईटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे बॉक्सेस लागणार आहे. ओके, सो जस्ट अज्युम दॅट की वरती आपल्याला मेनू हवा आहे. ओके, त्यानंतर इथे आपण अजून एक बॉक्स क्रिएट करू शकतो आहे लाईक दिस. ओके, and again I may have some more small boxes. ओके, असे छोटे छोटे बॉक्सेस पण असू शकतात. सो तुम्ही जर केअरफुली बघितलं तर बेसिकली हे झाले तुमचे लेआउट्स. ओके,
याला आपण टेक्निकल भाषेमध्ये लेआउट्स म्हणतो. सो लाईक दिस असे तुमचे मोर दॅन वन बॉक्सेस असू शकत आहेत आणि बॉटमला पण एक बॉक्स असू शकतो आहे लाईक दिस. ओके, तर हा तुमचा हेडर झाला. याच्यात आपण टाईप नाही करू शकत ओके, बिकॉज साईज याची थोडी इन्क्रीज झालेली. बट आपण येस कलर फिल करूया. तर सपोज हा झाला हेडर, हा परत हा एक बॉक्स. येस प्लीज सर, स्क्रीन दिसत नाही आहे. ओके, जस्ट अ मिनिट मॅम. ओके, सो नाव येस. आता बेसिकली आपला बॉक्स या टाईपमध्ये बॉक्सेस असतात. ओके, म्हणजे लेआउट असतात. तर हे प्रत्येक लेआउट एकामेकाच्या आतमध्ये असतं. ओके, म्हणजे लेआउटच्या आतमध्ये लेआउट्स असतात. बेसिकली असंच लॉजिक वर्क होत असतं. ओके, दरवेळेस. सो यू कॅन जस्ट अज्युम की तुम्ही या टाईपचे लेआउट इम्प्लिमेंटेशन करणार आहे. ओके, तर आता कोणती पण जी वेबसाईट असते त्यामध्ये या टाईपचे लेआउट असतात आणि आपण अशाच लेआउटमध्ये वर्किंग करत असतो. सो इथे मी फुटरला एक वेगळा कलर देईल. ओके, तर हे लेआउट असतात. मग आपल्याकडे हे लेआउट डिझाईन करण्यासाठी लेआउट एलिमेंट असतात, जसं की मेन, सेक्शन, ओके, त्यानंतर हेडर, त्यानंतर नॅव, त्यानंतर फुटर, त्यानंतर 1 2 3 4 5, त्यानंतर असाईड. ओके, आणि लास्ट असतो तो म्हणजे डिव. आता यामध्ये डिव जो एलिमेंट आहे तो आपण खूप कमी यूज करतो. जास्त करून आपण हे वरचे एलिमेंट यूज करतो. ओके, त्याचं रिझन असं आहे, हे जे मेन, सेक्शन, हेडर, नॅव, फुटर, असाईड हे सगळे सिमेंटिक एलिमेंट आहे. सिमेंटिक म्हणजे काय, त्यांच्या नावासारखं त्यांची मिनिंग आहे. हेडरची मिनिंग आपल्याला समजते, किंवा मेन काय असतं हे पण आपल्याला माहिती आहे. तर रिअल वर्ल्डमध्ये जर मी म्हटलो की हा खूप मेन टॉपिक आहे, मेन टॉपिक म्हणजे IMP इम्पॉर्टंट. ओके, जसं मी म्हटलो की लाईक एक मला हेडर क्रिएट करायचं आहे, हेडर डिझाईन करायचं आहे, तर रिअल वर्ल्डमध्ये ॲक्च्युली आपण या वाक्य बोलतो. ओके, त्यामुळे यांना सिमेंटिक एलिमेंट्स असं म्हणतात. काय म्हणतात, सिमेंटिक एलिमेंट. म्हणजे ते रिअल वर्ल्डसोबत कनेक्टेड आहे, म्हणून त्यांना सिमेंटिक एलिमेंट म्हणतात. येस, माझा आवाज येतोय का? येस गाईज. सर, स्पीच कट होतात मधनं आणि स्क्रीन पण मधनं विजिबल होत. आता येते का? हो, आता ओके, ते ॲक्च्युली माझं इथे एअरटेलचं वायफाय आहे, त्या वायफायचा काहीतरी इश्यू येऊ राहिला. ओके, प्लॅन मी 40 Mbps आहे माझ्याकडे, बट ते इंटरप्ट देतं आहे आज. आय डोंट नो वाय इट इज सो, बट जस्ट आय विल चेक दॅट वन. ओके, आता दिसते का स्क्रीन? मी स्टॉप करून परत एकदा शेअर करेल, डोंट वरी. स्क्रीन दिसते का आता? येस सर. नो प्रॉब्लेम. ओके, ग्रेट. येस, चला आता इम्प्लिमेंटेशन करूया. सो बेसिकली हे मेन, सेक्शन, हेडर, नॅव, फुटर, असाईड हे 1 2 3 4 5 6 हे 6 सिमेंटिक एलिमेंट्स आहे. हे 6 काय आहे? सिमेंटिक एलिमेंट्स आहे. आणि जो डिव आहे हा नो सिमेंटिक एलिमेंट आहे. म्हणजे मेन, सेक्शन, हेडर, नॅव, फुटर आणि असाईड यांची आपण मिनिंग आपल्याला समजते की यांचा काय यूज असू शकतं आहे.
पण डिव्हिजन जे आहे डिव म्हणजे काय, हे बेसिकली लेआउट एलिमेंट्स आहे. ओके, पण हा एक एक मिनिंगफुल लेआउट एलिमेंट नाही. जसं आपण एका घरामध्ये गेलो तर आपण म्हणू शकतो की माझ्या घरामध्ये 3 सेक्शन आहे, एक हॉल, एक किचन, एक बेडरूम. पण आपण असं नाही म्हणू शकत की माझ्या घरामध्ये 3 डिव्हिजन्स आहे. तर डिव्हिजन बेसिकली हा मॅथमॅटिकली नंबर येतो, एक्सप्रेशन. याची रिअल वर्डसोबत आपण जास्त कम्युनिकेट करत नाही, म्हणून याला नॉन सिमेंटिक एलिमेंट म्हणतात किंवा असिमेंटिक एलिमेंट म्हणतात. पण मेन, सेक्शन, हेडर, नॅव, फुटर, असाइड आणि अजून एक राहिला मी विसरलो, आर्टिकल. तर हे सगळे सिमेंटिक एलिमेंट्स आहे. सो विच आर द सिमेंटिक एलिमेंट्स? मेन, सेक्शन, आर्टिकल, हेडर, नॅव, फुटर अँड असाइड. इथपर्यंत काही क्वेश्चन आहे कोणाला? ओके, हा पॉईंट एकदा लिहून घ्या फक्त. जस्ट राईट इट डाऊन वन्स. बोल ना. हॅलो बोल ना. सर, म्हटलं ते उद्या सकाळी 10 वाजता ना तिकडं. हो, तू उद्या 9 वाजता ऑफिस तिथंच, 9पर्यंत तिथंच ऑफिस कर. तिथं तिथं ऑफिसला पोचून जा, 9 वाजेपर्यंत तिथंच ऑफिस कर. आणि 10ला मग हे चालू करून दे. पण आता प्रॉब्लेम असा, तिची चावी नेमकी माझ्याकडे आली. तुला ती चावी त्यांच्याकडून कलेक्ट करला ना, त्यांच्याकडे एक चावी. चावी कुठं ठेवता ना तुम्हाला? ते मंगेश मोरेंचा नंबर देतो मी. किंवा एक काम कर, तुला जमलं तर थोडं लवकर जा आज ऑफिसमधून, त्यांच्याकडून चावी घेऊन टाकास. तिथं 6 वाजता राहतात, 6 वाजता. ते कॉल कर ना त्यांना, तिथला नंबर आहे ना तुझ्याकडं? संदीप सरांचा नंबर आहे माझ्याकडे, टेन्शन नाही, नाही. ते बाकी एक आकाशकडून नंबर घ्या, आकाशकडे तिथला एका मेंबरचा नंबर आहे. बरं ठीक आहे, बघतो सर. हां, बघतो. नाही, थोडंसं लवकर जा असं म्हणतोय मी नाही तुला. नाही, ते तसं नाही म्हणत मी. आकाश तर विचारून बघतो नंबर आहे का. हां, ठीक आहे, ठीक आहे. येस, लिहून झालं आहे हे. येस गाईज, लिहून झालं आहे का? ओके, ग्रेट. सो चला, आता सपोज एखादी वेबसाईट जर आपल्याला क्रिएट करायची आहे, तर आपण त्यासाठी काय करतो, मेन एलिमेंट सर्वात स्टार्टिंगला ठेवतो. आता सपोज मला वेबसाईटमध्ये हेडर ॲड करायचं आहे, तर मी ते असं हेडर देईल, नेम हेडर. आणि सपोज एक फुटर ॲड करायचं आहे, तर आपण फुटर नेम देणार. आणि या दोन्हीच्या आतमध्ये असतो एक सेक्शन. तर एखाद्या वेबसाईटचं असं स्ट्रक्चर असतं. असं पण होऊ शकतं की एखाद्या सेक्शनमध्ये परत एक हेडर राहू शकतं. ओके, सो सेक्शनचं स्ट्रक्चर हे दरवेळेस चेंज होत असतं. असं कंपल्सरी नाही की ते सेम असेल दरवेळेस. प्रत्येक वेळेस सेक्शनचं स्ट्रक्चर चेंज होत असतं. ओके, सो लेट्स से दॅट आता मी इथे मेन लिहिलेलं आहे. मेनच्या आतमध्ये आपण हॅलो लिहूया. आय एम सो सॉरी. सो मेनच्यामध्ये आपण इथे हेडर लिहिलं आहे. जस्ट आय विल मेक अ राईट क्लिक अँड आय विल से इन्स्पेक्ट. आता बघा, इथे एक मजेशीर गोष्ट आहे, ती म्हणजे जर मी एखाद्या एलिमेंटला क्लिक केलं, ओके, तर इथे तुम्ही जर बघितलं की मेनवरती क्लिक केलेलं आहे. मेनवरती क्लिक करून जर तुम्ही स्टाईलवर आलात तर तुम्हाला एक बॉक्स दिसेल. मी याला थोडं झूम करतो आहे. तर इथे तुम्हाला एक बॉक्स दिसेल. या बॉक्समध्ये काय काय नाव आहे वाचा बरं. येस, रीड करा बरं काय काय नेम्स आहे. अँड जस्ट टेल मी. येस गाईज, काय काय नेम दिसत आहे तुम्हाला इकडे या बॉक्समध्ये. हा बघा, खाली एक बॉक्स आहे. काय काय नेम इथे.
Unmute yourself. Margin, border and Margin, padding. border, Yes. Margin, border and padding. border. Okay. सो सी एस एसमध्ये 3 इम्पॉर्टंट प्रॉपर्टी असतात. ओके. दॅट इज गोइंग टू बी फर्स्ट ऑफ ऑल मी ते हा जो मेन एलिमेंट आहे तर मी लिहिल की मेन, एक असते मार्जिन, ओके. सो सेकंड इज पॅडिंग अँड द थर्ड वन इज बॉर्डर. ओके. सो बॉर्डर, तर बॉर्डर तशी आपण काल बघितलेली, पण लेट्स से की इथे मार्जिन आणि पॅडिंग काय असेल ते समजून घेऊया. ओके. बट हे समजण्याच्या आधी आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि मग त्याच्यानंतर डिस्कशन करणार. सो लेट्स टेक अ ब्रेक फॉर 5 मिनिट्स. सो आता बेसिकली मार्जिन पॅडिंग काय असते आधी समजून घ्या. सपोज एक एलिमेंट आहे. ओके. स्क्रीन दिसतील सर्वांना? Yes, sir. ओके. एक एक्झाम्पल घेऊया. सपोज हा एक बॉक्स आहे. ओके. या बॉक्समध्ये डेटा आहे, सपोज हॅलो असा. तर आता हा जो बॉक्स आहे ना, टेक्निकली या बॉक्सला तुम्ही, हा जो बॉक्स आहे किंवा हा जो कंटेंट, हा जो डेटा आहे, हा याला कॉन्टेंट म्हणतात. Sir, screen visible नाही होतं. आता Yes, sir. ओके. बघा, सपोज एक हॅलो नावाचा बॉक्स आहे. मी असं लिहिलं, मेन ओपनिंग अँड क्लोजिंग हॅलो. आता हा कन्सेप्ट समजून घ्या व्यवस्थित. ओके. मी असं लिहिलं मेन. तर यामधला जो हॅलो आहे हा झाला कंटेंट. हा हॅलो काय आहे? कंटेंट किंवा कॉन्टेंट, तुम्ही कोणता पण वर्ड देऊ शकता त्याला, इट डझंट मॅटर. इट्स अ कॉन्टेंट ऑर कंटेंट. ओके. सपोज मला या एलिमेंटच्या सराउंडिंगला थोडी स्पेस क्रिएट करायची. काय क्रिएट करायचं आहे? स्पेस क्रिएट करायची. सो जस्ट आय विल से सेंड बॅक. तर बघा, याच्या सराउंडिंगला जी आपण स्पेस क्रिएट केलेली याला म्हणतात पॅडिंग. काय म्हणतात? पॅडिंग. ओके. सपोज या बॉक्सच्या सराउंडिंगला मी बॉर्डर दिली आता. ओके. असं मी फिल करेल. जस्ट आय विल से फिल विथ अ ब्लॅक कलर. सो लेट्स फिल विथ ब्लॅक कलर अँड जस्ट आय विल से सेंड टू बॅक. तर बघा, साईडने जी तुम्हाला ब्लॅक ब्लॅक दिसतंय ती एक बॉर्डर आहे. ओके. याच्या साईडने काय एक बॉर्डर आहे. सो दिस ब्लॅक इज ॲक्च्युली अ बॉर्डर. आणि या एलिमेंटच्या बॉर्डरच्या बाहेर जर मला थोडा स्पेस हवा आहे, तर याला आता आपण परत एम्प्टी करूया. ओके. सेंड टू बॅक म्हणूया. बघा, हा जो एम्प्टी स्पेस, मी याला कलर देतोय. आता कलर थोडासा रेडिशमध्ये देतो. ओके. लाईट रेडिश देतोय. तर हा जो लाईट रेडिश कलर दिसतोय याला म्हणता मार्जिन. ओके. सो इट इज कॉल्ड एज अ मार्जिन. तर बेसिकली पॅडिंग कॉन्टेंट म्हणजे काय? कॉन्टेंट म्हणजे डेटा. ओके. या कॉन्टेंटच्या सोबत तुम्हाला या कॉन्टेंटमध्ये हाईट आणि विड्थ ॲड करता येते. काय ॲड करता येतं? हाईट आणि विड्थ. म्हणजे कॉन्टेंटच्या मध्ये काय असतं? डेटा, आणि त्याला देता येतो हाईट आणि विड्थ. या कॉन्टेंटच्या सराउंडिंगला जर तुम्हाला स्पेस हवी आहे तर त्या केसमध्ये आपण पॅडिंग यूज करतो. आणि या पॅडिंगच्या बाहेर जर आपल्याला बॉर्डर अशी लाईनिंग हवी तर याला आपण म्हणतो बॉर्डर.
बॉर्डरच्या बाहेर जर मला स्पेस हवी तर याला मार्जिन म्हणतात. ओके, असा एक विचार करा की आपल्याकडे एक बलून आहे. ओके, असा विचार करा की आपल्याकडे एक बलून आहे. या बलूनच्या आतमध्ये सपोज मी एक लाईक कुकी, एक कुकी स्टोअर केली. कुकी म्हणजे बिस्किट सपोज. ओके, तर हे या बलूनच्या आतमध्ये. तर आपल्यासाठी ही जी कुकी आहे, ओके, ही जी कुकी तुम्ही चॉकलेट पण कन्सिडर करू शकता आहे. तर आपल्यासाठी करंटली ही जी कुकी आहे, ओके, दिस इज ॲक्च्युली अ कॉन्टेंट. या बलूनच्या आतमध्ये जी हवा आहे त्याने हा बलून आतमधून फुलला आहे, याला म्हणतात पॅडिंग. ओके, आणि त्याचबरोबर या बलूनच्या सराउंडिंगला जे दिसतंय, ओके, बेसिकली इट्स अ बॉर्डर. इट्स अ बॉर्डर. आणि आता सपोज मी अजून एक बलून आणला. ओके, एक अजून एक बलून घेतला आणि बघा आता या दोन बलूनमध्ये तुम्हाला गॅप दिसतोय का बघायच? हा गॅप दिसतोय का? तर हा गॅप म्हणजे मार्जिन. ओके, हा जो गॅप आहे याला आपण मार्जिन म्हणू शकतो. म्हणजे मार्जिन म्हणजे दोन स्पेसिफिक एलिमेंटमध्ये जर मला गॅप हवा आहे तर यासाठी आपण मार्जिन यूज करतो. कन्सेप्ट समजला आहे? हाच कन्सेप्ट इथे पण सेम आहे, फक्त मी बलूनचं एक्झाम्पल घेतलं. तर बलूनच्या आतमध्ये सपोज चॉकलेट असेल तर तो झाला कंटेंट. त्याच्या आतमध्ये जी हवा आहे त्याला आपण पॅडिंग म्हणू शकतो, ज्याने बलून फुलतोय. साईडला बलूनच्या जी बॉर्डर दिसते तो बलूनची बॉर्डर आहे. आणि जर दोन बलूनमध्ये मी गॅप जर दिला तर त्याला आपण मार्जिन म्हणतो. या पॉईंटला काही क्वेश्चन इथपर्यंत? येस, No, sir. अदर पार्टिसिपेंट्स? नो क्वेश्चन्स. ओके, ग्रेट. चला आता या गोष्टीला आपण थोडंसं इम्प्लिमेंटेशन करूया. ओके, तर बघा आत्तापर्यंत आपण बॉर्डर बघितले, पण त्यासोबत आपल्याला हाईट आणि विड्थ ह्या पण दोन प्रॉपर्टी समजल्या. तर सपोज आता मेन हा बॉक्स आहे. ओके, तर सर्वात आधी आपण काय करूया, याला एक बॅकग्राऊंडला कलर देऊया. मी म्हणेल बॅकग्राऊंड रेड. बघा बाय डिफॉल्ट या मेनला हाईट नसते. जर मी हॅलो रिमूव्ह जर केलं तर ते पण गायब होऊन जाईल. का? कारण इथे जेव्हा मी हॅलो लिहिल त्याच्या बॅकग्राऊंडला कलर येईल. दिस इज समथिंग विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सपोज मला याच्यामध्ये जर कंटेंट नसेल तरी पण मला याला हाईट द्यायची. सो वी कॅन यूज अ हाईट ओव्हर हिअर. आता बाय डिफॉल्ट जर तुम्ही वर्ड पास केला, एक सिंगल वर्ड कॅरेक्टर, तर तो असतो 16 पिक्सलचा, 16 पिक्सल. बघा पिक्सल आपण फर्स्ट टाइम हे युनिट यूज करतो आहे. सो पिक्सल इज अ युनिट. बघा 16 पिक्सल आहे. आणि जर मी याच्यामध्ये हॅलो जर लिहिलं तर तुम्हाला दोन्हीमध्ये काहीच फरक नाही वाटणार. बघा मी रिमूव्ह केलं तरी ते तेवढंच दिसतं, ॲड केलं तरी तेवढंच दिसतं, रिमूव्ह करेल तरी तेवढंच दिसतं. ओके, सपोज मला याची हाईट द्यायची 100 पिक्सल. आता आपण विड्थ पण देऊ शकतो आहे. विड्थ बेसिकली हॉरिझॉन्टल काम करते. सो मी इथे 100 पिक्सल यूज करेन. आणि बघा हा एक परफेक्ट स्क्वेअर क्रिएट झाला. ओके, आता या परफेक्ट स्क्वेअरला मला सपोज याच्यामध्ये आपण कंटेंट लिहूया हॅलो. ओके, अँड लेट्स सेव्ह दिस. तर बघा तुम्हाला या कंटेंटला सो बेसिकली तुम्हाला या कंटेंटला असं दिसेल. अजून मी काही कंटेंट ॲड करेल. सपोज आपण हॅलो मल्टिपल टाइम कॉपी करूया. ओके, हे एका लाईनमध्ये घेतलं तरी ते तसंच प्रिंट होतं, कन्फ्यूज होऊ नका. सो इथे बघा आता लेफ्ट आणि टॉप साईडला जर बघितलं तुम्ही केअरफुली तर टॉप साईडला आणि त्याचबरोबर हा जो लेफ्ट साईड आहे इकडून काही स्पेस नाही.
तर जर मी या एलिमेंटवरती आलो, बघा याला आपण सिलेक्ट करू शकतोय. तर याचं मॉडेल आपल्याला समजेल किती बाय कितीचा आहे हा साईजला, याच्या आतमधला कॉन्टेंट किती बाय किती साईज आहे. येस गाईज, साईज किती आहे याची? येस प्लीज रिप्लाय. 100 by 100. 100 बाय 100. चला थोडीशी आता आपण त्याच्यामध्ये पॅडिंग इन्क्रीज करूया. सो इथे मी म्हणेल की मला पॅडिंग हवी. सपोज मला पॅडिंग हवी, तर मी इथे पॅडिंग पिक्सलमध्ये आहे, सपोज 10 पिक्सल. सो यू विल सी वन थिंग दॅट ॲटोमॅटिक इथं आपल्याला पॅडिंग दिसेल. बघा इथे पण स्पेस क्रिएट झाली. बघा मी जेवढी पॅडिंग वाढवेल तेवढी आतमधली स्पेस वाढेल त्याची. दिसते का? मी अजून पॅडिंग वाढवली, अजून स्पेस वाढेल. ओके, जर मी पॅडिंग रिमूव्ह केली तर तुम्हाला बॉक्समध्ये काय फरक दिसतोय बरं? येस, काय फरक दिसतोय दोन्हीमध्ये? जर आपण हे रिमूव्ह केलं आणि जर ॲड केलं तर काय फरक जाणवतोय सांगा बरं? साईज इन्क्रीज डिक्रीज होते. साईज इन्क्रीज होती, बरोबर? येस, ॲब्सोल्युटली. आता प्रॉब्लेम असा आहे की आपण काय केलं होतं, 100 पिक्सल जो होता तो मला असं वाटतं की पूर्ण बॉक्सला हवा आहे. पण प्रॉब्लेम हा झाला की पॅडिंग इथे एक्स्ट्रा ॲड झाली. म्हणजे जर हाईट जर 100 आहे आणि बघा आता पॅडिंग टॉप आणि बॉटम दोन साईडला अप्लाय होती, तर हाईट किती झाली बरं या एलिमेंटची टोटल? 100 हाईट प्लस 30 अबव 30 बिलो. किती साईज झाली याची? येस, किती साईज झाली बघा ना. हाईट आहे 100, हाईट किती आहे? 100. आता आपण पॅडिंग घेतली तर प्रॉब्लेम असा आहे की पॅडिंग टॉपला ॲड होते आणि ती ॲड झाली 30 आणि पॅडिंग बॉटमला ॲड होते. ओके, तर ही पण 100 आहे, सॉरी ही पण 30. मग मला सांगा हाईट टोटल किती झाली? येस, 100 प्लस 30 प्लस 30 किती झाली हाईट? येस गाईज प्लीज रिप्लाय द्या. 160. येस एक्झॅक्टली, ही जी हाईट आहे ती बेसिकली 160 झाली. पण ॲक्च्युली आपल्याला एवढा मोठा बॉक्स लागतच नव्हता. आपल्याला बॉक्स हवा होता 100 बाय 100. सो हा इश्यू सॉल्व करण्यासाठी आपल्याकडे काही स्ट्रॅटर्जी. तर इथे आपण युनिव्हर्सल सिलेक्टर यूज करतो आणि त्यानंतर मी म्हणेल की मला पॅडिंग ही 0 हवी आणि मार्जिन पण बाय डिफॉल्ट 0 हवी. 0 म्हणजे कोणत्याही एलिमेंटला अप्लाय करायच्या तिची मार्जिन नसेल. ओके, सो आता जर मी याला सेव्ह केलं तर तुम्ही बघू शकता की साईज जी आहे, ओके जस्ट आय विल कमिट दिस वन, पॅडिंग पिक्सल. ओके, सो इथे मार्जिन आपण पिक्सल दिले आणि यू विल सी दॅट नाव इट वर्क्स. सो पॅडिंग जर काढली तर बघा इथे काय होतं आहे, अजून पण ती पॅडिंग अप्लाय होती. त्याचं रिझन असं आहे की आपल्याला बॉक्स मॉडेलला एक हँडलिंग करावं लागतं. ओके, तर हा इश्यू सॉल्व करण्यासाठी, कारण मी साईज 100 बाय 100च ठेवलेली, तर मला त्याच्या आतमध्येच पॅडिंग हवी, मला त्याच्या बाहेर नको आहे. कारण अशाने एलिमेंट खूप मोठा ग्रो होतो आणि खूप इश्यूज येऊ शकत आहे. So for that we use something called the box sizing as a border box.
ओके. हां, आता हा कंटेंट खाली आला ते तुम्ही विसरून जा, कारण झालेलं असं आहे की आपण मार्जिन पण तशीच दिलेली. मी जर मार्जिन 5 पिक्सल जर दिली तर ते प्रॉपरली दिसेल. ओके. इज दॅट क्लिअर एव्हरीवन? Yes, sir. ओके. येस, अदर पार्टिसिपेंट्स? येस, लक्षात आलं आहे का प्रत्येकाच्या? येस, सर्वांच्या लक्षात आलं आहे का? सो Yes, आपण sir. बॉक्स सायझिंग का बरं वापरली? त्याचं रिझन असं आहे की मला बॉक्सच्या आतमध्ये पॅडिंग आणि बॉर्डर हवे असते. ओके, त्यामुळे आपण बॉक्स सायझिंग यूज केली. ओके. येस, इथपर्यंत काही क्वेश्चन, काही क्वेरी कोणाला? येस, एनीवन इज हॅव्हिंग एनी क्वेश्चन, एनी क्वेरी? हो सर. ओके. येस. सो नेक्स्ट पॉईंट बघायचा आता. येस गाईज. Yes. Yes, sir. Okay, great. Just give me a minute. ओके. आता बॉक्स मॉडेल हा थोडा इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, कारण हा तुम्हाला बॉक्स मॉडेल जर समजलं नाही तर पुढे चालून जे मायनर इश्यूज येतं ना ते समजणार नाही. चला, आता आपण काय करूया, 2 एलिमेंट डिझाईन करूया. ओके. आणि आता बघा, आपण एक एलिमेंट डिझाईन केला तर तो इथे दिसतोय. चला, अजून एक एलिमेंट डिझाईन करूया. ओके, लेट्स कॉपी दिस. आता इथे छोटासा प्रॉब्लेम आहे. सपोज मला या मेनला रेड कलर नाही द्यायचा आहे. ओके, फर्स्ट मेनला मला द्यायचा आहे ग्रीन कलर आणि सेकंड मेनला मला द्यायचा आहे रेड कलर. तर कसा देऊ शकतो आपण हा? तर डायरेक्टली इट इज नॉट पॉसिबल. ओके, जर आपण CSS मध्ये गेलो आणि इथे जर होवर केलं तर इथे तुम्हाला एक वर्ड दिसेल. रीड करा बरं कोणीतरी. हा वर्ड रीड करा बरं. Main. काय मेनच्या खाली बघा. काय वर्ड आहे मेनच्या खाली? हा इथे बघा, Selector specificity. सिलेक्टर. येस. तर बेसिकली जेव्हा आपण कोड करतो, ओके, किंवा जेव्हा तुम्ही कोड करतात CSS मध्ये, तर हा मेन एक सिलेक्टर आहे. ओके, एक सिलेक्टर आहे. तर CSS मध्ये खूप वेगवेगळ्या टाईपचे सिलेक्टर्स असतात. ओके, चला थोडंसं समजून घेऊया. सो बेसिकली सिलेक्टर जे असतात ते CSSचे सिंटॅक्स आहे. ओके, इट्स अ CSS सिंटॅक्स. तर सिलेक्टर आत्तापर्यंत आपण जो बघितला, सपोज आपण मेन यूज केला होता, त्यानंतर आपण H1 टॅग यूज केला, H2 टॅग यूज केला, तर या सर्वांना एलिमेंट सिलेक्टर म्हणतात.
ओके, या सर्वांना एलिमेंट सिलेक्टर म्हणतात. आता हे जे एलिमेंट सिलेक्टर असतात यांचं लिमिटेशन असं आहे की जर आपण एलिमेंट सिलेक्टर यूज केलं तर दोन्ही बॉक्सेस तर बनत आहे बट कलर मला वेगवेगळा हवे आणि हा प्रॉब्लेम येतो. तर याला बेस्ट प्रॅक्टिस असतं, यू कॅन यूज समथिंग कॉल्ड एज अ क्लास सिलेक्टर. ओके, आता हे जे क्लास सिलेक्टर असतात ना यांची स्टार्टिंग होते डॉटने आणि याच्यानंतर तुम्ही काही पण नेम देऊ शकता. यू कॅन गिव्ह एनी नेम विच एवर यू वॉन्ट. इट इज सजेस्टेड दॅट की तुम्ही जर काही नेम देताय तर 2 वर्डच्या मध्ये डॅश हवा आहे. 2 वर्डच्या मध्ये काय हवं आपल्याला? डॅश. सो वी कॅन यूज दॅट डॅश. ओके, सो वी कॅन जस्ट हँडल दॅट पर्टिक्युलर सेकंड वर्ड in very simplified manner. सो चला आता इम्प्लिमेंटेशन करून बघूया. सो आपण आता हा क्लास जेव्हा आपण लिहितो हा तर आपण CSS मध्ये लिहितो, पण HTML मध्ये हा कसा देतात तर आपण एक आपल्या एलिमेंटचं नाव देतो आणि नंतर आपण क्लास नावाचा ॲट्रिब्यूट वापरतो. मग याच्यामध्ये तुम्ही हवे तेवढे क्लासेस देऊ शकताय, C1, C2, C3. ओके, जर असं असेल C4 डॅश क्लास तर हा एक वर्ड झाला C4 डॅश क्लास. पण हे जे सेपरेट केलेले डॅश C1, C2, C3 बेसिकली हे वेगळे क्लासेस आहेत. एका वेळेस तुम्ही हवे तेवढे क्लासेस देऊ शकताय अँड दॅट इज अ गुड पार्ट ऑफ युजिंग क्लास. ओके, तर आता आपण क्लास सिलेक्टरला इम्प्लिमेंट करूया. सो लेट्स इम्प्लिमेंट इट ओव्हर हियर. तर इथे मी काय करणार आहे, हा जो क्लास सिलेक्टर आहे. ओके, सो आता इथे मेन यूज न करता मी क्लास यूज करेल आणि जस्ट मला कलर द्यायचा आहे ग्रीन बॅकग्राऊंडला. तर मी माझं नाव देईल इथे सपोज ग्रीन बॅकग्राऊंडला मी BG म्हटलो. सो या क्लासचं नाव आपण असं दिलं आणि इथं येऊन मी तो ॲड करेल. ओके, जस्ट आय विल से बॅकग्राऊंड इज ग्रीन. बट हिअर इज अ प्रॉब्लेम, याच्या स्टार्टिंगला तुम्हाला डॉट ऑपरेटर लावणं मॅन्डेटरी आहे अँड यू विल सी द कलर इज बीन चेंज्ड. ओके, सो जर रेड कलर हवा असेल, सपोज मला ग्रीन नको आहे, आपण वॉयलेट कलर घेऊया. सो वी कॅन हॅव अ वॉयलेट कलर. ओके, येस. सो क्लासमध्ये ही पॉवर असते. मग आता अजून काय फायदा आहे क्लासचा? सपोज मी अजून एक एलिमेंट लिहिला सेक्शन आणि या सेक्शनमध्ये मी क्लास ॲड केला आणि सेम क्लास ग्रीन BG. ओके, सो हिअर वी हॅव दॅट ग्रीन BG. ओके, आणि याला आपण इथे पण इम्प्लिमेंट केलं. सो आय विल जस्ट से हिअर हॅलो वर्ड अँड यू विल सी इट वर्क्स. सी, हा वर्क होतोय. मग आता क्वेश्चन असा असेल तुमच्या माइंडमध्ये की हा आधी का वर्क नाही झाला. ओके, लेट्स मेक इट ग्रीन. येस. सो आता इथे सिनेरिओ असा आहे की याला हाईट नाही. सो मी जर या BG मध्ये आलो आणि जर म्हटलं ओके मला हाईट 100 द्यायची आहे, विड्थ 100. सो मी असं पण करू शकतो आहे. जस्ट आय विल से हाईट अँड विड्थ ॲज 100. ओके, दिस इज द वे दिस इज द बेस्ट आयडिया टू गेट रिव्हर्स इट बॅक. Okay, so yeah,
ओके. सो हाईट आणि विड्थ किती दिली आपण? दिस वन. ऑल्सो इट विल गेट अ बॅकग्राऊंड कलर. सो जस्ट आय विल से अ बॅकग्राऊंड. सो बघा आता माझ्याकडे इथे ग्रीन बीजी आणि हाईट आहे. सो मी इथे असं लिहू शकतो हे. ओके. Yeah. So now what we are going to do, we will write a logic for this. तर बघा आता याला बॅकग्राऊंडला कलर नाही, तर बघा मी इथे काय करेल, बी जी ग्रीन यूज करेल, विच इज दिस वन. अँड हियर जस्ट आय विल से ॲड अ हाईट. काय ॲड करायची आपल्याला? हाईट. तर मी इथे सेकंड क्लास चूज करेल. ओके. सो बी जी ग्रीन अ हाईट. यस. इथपर्यंत कोणाला काही क्वेश्चन आहे, काही क्वेरी आहे? येस. एनी क्वेश्चन, एनी क्वेरी टिल हियर? ओके. चला आता पुढचा एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट घेऊया. या दोन्ही बॉक्सेसमध्ये गॅप नाही. सो आता माझा जो पहिला बॉक्स आहे हा एक मेन एलिमेंट आहे आणि खालचा पण मेन आहे. तर मी असं करू शकतो, एक कॉमनली मी इथे मार्जिन ॲड करेल 6 पिक्सल. देन आय विल सेव्ह इट अँड यू विल सी दॅट इट वर्क्स. ओके. सो दोन एलिमेंटमध्ये गॅप जर हवा असेल तर आपण मार्जिन यूज करतो. सो दॅट इज समथिंग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. येस. सो आता स्क्रीनवरती जो कोड आहे त्यात कोणाला काही क्वेश्चन असेल तर आधी प्लीज विचारा. येस. स्क्रीनवरती जो कोड आहे त्यात काही क्वेश्चन आहे का? येस. अदर मेंबर्स? ओके. ओके, दॅट्स ग्रेट. चला आता बघा याला पण मार्जिन नाही. ओके. इथे जर मी म्हटलो की मार्जिन 30 पिक्सल, यू विल सी इट वर्क्स. तर तुम्हाला हवी तशी तुम्ही मार्जिन देऊ शकता. ओके. सो दिस वॉज वॉट हाईट विड्थ इज देअर. आता सपोज एकदा एलिमेंटला बॉर्डर द्यायची, तर तुम्ही इथे बॉर्डर ॲड करू शकता. ओके. बॉर्डरला असतो कलर, जसं मी म्हणेल ग्रीन कलर. पण बॉर्डर डायरेक्ट वर्क होत नाही, तर बॉर्डरला द्यावं लागते थोडे थिकनेस, ज्याला म्हणतात बॉडी वेट. ओके. सो if I just say it as at 1 pixel, okay, now see I have given a color as green, I will just give a black color. Let's, and now the last is की एक बॉर्डरला तुम्हाला स्टाईल पण द्यावं लागते. तर डिफॉल्ट स्टाईल सॉलिड असते, मी पण सॉलिडच घेईल. येस. सो आता आपण या पर्टिक्युलर पॉईंटला, सो इथे तुम्ही बघू शकता की बॉर्डर आलेली, राईट. जेवढी मी बॉर्डर इन्क्रीज केली तेवढीच थिकनेस वाढत जाईल.
and moreover it is very important that your border must not get increase, okay, with respect, sorry, your box size must not get increased with respect to the part, which is pretty important part inside this box model. Okay, yes, so now we will discuss our next point, that is called the flex box. पण फ्लेक्स बॉक्सच्या आधी आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया. सो लेट्स अ ब्रेक फॉर द फ्लेक्स बॉक्स.